परवाचा पुण्यातला घटस्फोट इतका वेगळ्या कारणासाठी झाला, मी ते 2 मिनिटात सांगते. संध्याकाळी 6:30ला नवरा ऑफिसमधनं घरी आला. अपार्टमेंटची लिफ्ट बंद होती. तो 7 जिने चढून वर आला. तो दमला होता. 10 तासांनी परत आला होता. बायकोनी दार उघडलं. त्याला आत येऊ देत, बसू देत, पाणी पिऊ देत, नंतर बोल. नवरा दरवाजात उभा आणि ती ओरडली, बिपिन बूट काढू नको. तो म्हणाला, का? खाली जा आणि जरा ब्रेड आण, मला सँडविच करायचे. तो म्हणाला, हे बघ, आज लिफ्ट बंद आहे, मी दमलेलो आहे, आता मी काही खाली जाणार नाही. तू आजच्या दिवस पोहे कर, उद्याला सँडविच कर, उद्या येताना मी ब्रेड आणतो. विषय संपला होता ना. पोहे करायचे रिकामं व्हायचं. मला आत्ता सँडविच खाण्याचीच इच्छा झालेली आहे, तू ब्रेड आणच. तो म्हणाला, मी जाणार नाही. लगेच बडबड सुरू. या घरात माझ्या मनासारखंच काही होत नाही, काही मागितलं तर मला लगेच मिळतच नाही, माझं नशीबच फुटकं. अरे, एक ब्रेड नशीब फुटकं? मग कपाटातल्या 100 साड्यांचं काय करायचं बाई, नशीब फुटकं. शेवटी तो म्हणाला, मी जातो. जायला निघाल्यावर दुसरी ऑर्डर, पुना बेकरीचाच ब्रेड आण, इतर ब्रेड मी खात नाही. आता पुना बेकरी 4 किलोमीटरवर, त्या रस्त्याला 22 सिग्नल आणि 42 स्पीड ब्रेकर आहेत. हा कधी जाणार, कधी आणणार, तरी तो गेला. बेकरी बंद. शेवटी त्यांनी मोबाईलवर फोटो काढला आणि तिला व्हॉट्सअपला पाठवून दिला, बेकरी बंद. तोपर्यंत स्वयंपाकघरातली भांडी बाहेरच्या खोलीत आली होती. आरडाओरडा चालू झाला होता. सगळं अपार्टमेंट डोक्यावर घेतलं होतं. हे वागणं आहे. त्यांनी रात्री 12:30ला मला फोन करून बोलवून घेतलंय. 12:30 पर्यंत त्यांनी बूट काढले नव्हते की पाणी पिलेलं नव्हतं. हे वागणं आहे का? काय मुलीला समजावून सांगितलंय मी. तिचं एकच म्हणणं, नवरा माझ्यावर प्रेम करत नाही, नवरा मला ॲप्रिशिएट करत नाही. म्हणजे काय? नाही म्हणे, मी नवीन साडी नेसली की तो कधीच म्हणत नाही, अरे वा वा वा, तुला ही साडी छान दिसते. अरे काय भांडणाचा विषय आहे? सगळ्या बायकांनो, प्रत्येक पुरुषाला कौतुक करायला जमत नाही. अपेक्षा करू नका. नाहीतर मग आपणच साडी नवीन नेसली ना की नवऱ्यासमोर जाऊन उभं राहून म्हणायचं, नवीन नेसलीये, कशी दिसते. मनात असेल तर हो म्हणेल, नसेल तर नाही म्हणेल, सोडून द्या ना. हे विषय काही इतके महत्वाचे असतात. माझ्या नवऱ्याने 40 वर्षात मला एकदाही म्हटलं नाही तुम्हाला ही साडी छान दिसते. पण माझ्या मुलाला जमतं. बायकोने हँगरची साडी नुसती बघितली तरी तो विचारतो, आज तू ही साडी नेसणार आहेस? काय मस्त आहे, तुला छान दिसेल. नेसण्यापूर्वीच कौतुक करतो. एखाद्याला जमतं, एखाद्याला नाही.